दिल्लीमध्ये जो ब्लास्ट झाला त्यामध्ये आता फक्त पाकिस्तान नाही तर टर्कीचा सुद्धा इन्व्हॉल्वमेंट आहे. नेमकं मुद्दा काय झाले ते समजून घ्या. त्या दिवशी जो ब्लास्ट झाला त्यामध्ये जो इन्व्हॉल्व होता, जे सस्पेक्ट होता किंवा जो कारमध्ये ब्लास्टमध्ये मारला गेला, कार जो चालवत होता तो होता उमर उन नबी. आणि यासोबतच पोलिसांनी आता ज्याला पकडलेलं आहे, तो आहे मुझम्मिल शकील. हे दोघेही डॉक्टर आहेत आणि फरीदाबादमध्ये अल फला युनिव्हर्सिटी आहे, तिथे हे कार्यरत होते. हे दोघेही या ब्लास्टच्या आधी टर्कीला जाऊन आलेले होते. म्हणजे एवढं आपल्याला नक्की म्हणता येईल की टर्कीवरून काही ना काही फंडिंग होत आहे. त्यांचं नक्कीच इन्व्हॉल्वमेंट आहे. लॉजिस्टिक कदाचित ते प्रोव्हाईड करत असतील. यासोबतच या आधी सुद्धा यूपी एटीएसने एक एनजीओ आहे, त्यांचा जो ओनर आहे त्यांना सुद्धा अरेस्ट केलेलं होतं. कारण त्यांच्या त्या एनजीओच्या मार्फत ते अँटी इंडिया लिटरेचर आहे ते स्प्रेड करत होते आणि त्या एनजीओला सुद्धा जी फंडिंग आहे ती टर्कीवरूनच येत होती. म्हणजे आता इथून तर आपल्याला हे तर नक्की म्हणता येईल की टेररिझमशी लढण्याशी आता भारताला जी परिस्थिती आहे ती अजून जास्त कॉम्प्लेक्स झालेली आहे म्हणून. बरं, हे सर्व जर झालं आपण बघितलं तर हे टेररिस्टच्या अँगलचं झालं. जर आपण सरकारच्या दृष्टीने जर पाहिलं तर पाकिस्तान आणि टर्कीचे सुद्धा आता रिलेशन फार इम्प्रूव्ह होत आहेत. जर तुम्ही मागच्या काही दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांचे जर तुम्ही करंट अफेअर्स जर फॉलो जर करत असणार तर तुमच्या एक लक्षात आलं असेल की टर्की आणि पाकिस्तानमध्ये आता मिलिटरी कोलॅबरेशन आहे ते वाढत आहे. जे ड्रोन टेक्नॉलॉजी आहे ते त्यांनी एकमेकांसोबत एक्सचेंज केलेली आहे. टर्कीचा जो एअरक्राफ्ट आहे किंवा वॉरशिप आहे ते पाकिस्तानला येऊन गेलेले आहेत. राईट, इथून लक्षात येत आहे की इथून जी परिस्थिती आहे भारतासाठी म्हणजे की नेमकं टेररिझमशी कसं लढायचं हे नक्कीच कठीण होणार आहे, कॉम्प्लेक्स होणार आहे. एक भारताने बरं केलंय किंवा भारताचे जे रिलेशन्स आहेत अफगाणिस्तान सोबत ते इम्प्रूव्ह झालेले आहेत. ज्यामुळे आपल्याला पाकिस्तानशी लढण्यासाठी थोडी तरी मदत होईल. पण सोबत आता टर्की पण आलंय. त्यासोबत पण कसं लढता येईल, राईट ना? तर हे आता पुढे कळेलच. तुम्हाला काय वाटतं नक्की चॅट बॉक्समध्ये मला कळवा.